हे धरणीची आन तुला जीवाचा रान. नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. आज आपण घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी गावामध्ये आलेलो राजेंद्रभाऊ फुंडे यांच्या शेतामध्ये. राजेंद्रभाऊ फुंडे यांनी आपल्या बुस्टर कंपनीची न्यू रिचेस व्हेरायटी हुतुतू यांची लागवड केली होती. तर आज त्यांचं उत्पादन सुद्धा आलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना उत्पादन किती झालेलं आहे. तर सर्वात प्रथम राजेंद्रभाऊ, तुम्ही तुमचं नाव आणि गाव आणि आपला मोबाईल नंबर, आपला पत्ता सांगा थोडं शेतकऱ्यांना. अच्छा. माझं नाव आहे राजेंद्र विठ्ठलराव फुंडे, राहणार राजुरवाडी. मोबाईल नंबर 952994945980. आणि मी वाण लावलं होतं हुतुतू बुस्टरचं. 4 थैल्याला मला एकरी 10 क्विंटलचा ॲव्हरेज आला आहे. 10 क्विंटलचं उत्पादन मिळालं एकरी. हो, म्हणजे 4 बॅगेला 40 क्विंटल. 40 क्विंटल. हो का. हो. तर या व्हेरायटीविषयी आपण काही सांगू शकता का व्यतिरिक्त याच्या? व्यतिरिक्त म्हणजे बाकी हेराट्यापेक्षा हेराटी चांगली वाटली. बुरेल असल्याच्या त्याच्यावर कोणता प्रादुर्भाव नव्हतो होत. जसं रोगाचा रोग वगैरे जास्ती काही तेवढं फवारण्या करायचं काम पडलं नाही. त्या बुरशी असल्यानुसार, हो, बुरेल असल्यानुसार, बोरेल असल्यामुळे पांढऱ्या फुलाची व्हेरायटी होती. पांढऱ्या फुलाची हेराटी होती. आणि लाल फुलाच्या ज्या हेराटी आहे त्याच्यावर व्हायरस आलेला आहे, पण ह्या हेराटीवर व्हायरस आलेला नाही आहे. त्यानुसार मला उत्पन्न चांगलं झालं. असं आहे. हो. बरं. अतिवृष्टी होती. तर यावर्षी एवढी अतिवृष्टी होऊन सुद्धा हो, यावर्षी तुम्हाला खूप चांगलं उत्पादन आलेलं आहे. उत्पन्न चांगलं झालं. तर आपण या व्हेरायटीविषयी आपल्याकडं हार्वेस्टिंग करायला मशीनमध्ये आलेले जे भाऊ आहे, ज्यांनी हार्वेस्टिंग सुद्धा केलेली आहे, सुधाकर भाऊ आहे. नमस्कार, तर ते मी पण आपल्याला माहिती सुधाकर देतील. मारवाडी, राजुरवाडी येथील मशीनचा मालक असून मी बऱ्याचशा व्हेरायट्या काढलेल्या आतापर्यंत. परंतु बुस्टर कंपनीची हुतुतू ही व्हेरायटी आहे. बुरेल आहे आणि चांगलं मला ते कंबरभर मांडीभर झाड दिसलं आणि बुडापासून शेंड्यापर्यंत त्याला शेंगा दिसल्या. आणि उत्पन्न इतर व्हेरायटीच्या कम्पॅरिझनमध्ये ही व्हेरायटी मला चांगली सरशी वाटली. म्हणजे या अतिवृष्टीमध्ये सुद्धा यांना 10चा ॲव्हरेज आला. हा खूप चांगला ॲव्हरेज आहे. जर पाऊस कमी असता तर यांना 15च्या जवळपास हा उत्पन्न गेलं असतं. कारण पावसाच्या थोडीशी ऊन तपल्यामुळे थोडंसं याच्यात आणखी उत्पन्न थोडी घट झालेली आहे. जर पाऊस नसता तर मला वाटते 15 जवळपर्यंत या राजूभाऊ फुंडे यांना ॲव्हरेज आला असता. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.